नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी वर्ग 11वा विषय समाजशास्त्र। मी प्राध्यापक दादा विठोबा उपासे। आपण मागील पिरियडला समाजशास्त्र निर्मितीवर प्रभाव टाकणारे जे घटक आहेत ते आपण पाहिलेले आहेत। याच्यामध्ये आपण व्यापारिक क्रांती, औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, वैज्ञानिक क्रांती आणि नागरीकरण आपण मागील पिरियडला पाहिलेला आहे। आज आपण समाजशास्त्राची व्याप्ती आपण पाहणार आहोत। समाजशास्त्राचा उगम झाला आणि समाजशास्त्राचा उगम झाल्यानंतर समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती झाल्याचं आपल्याला दिसून येतात। समाजशास्त्राचे जे विविध घटक आहेत त्या पूर्ण घटकांमध्ये समाजशास्त्राची व्याप्ती झाल्याचं आपल्याला दिसून येतात। व्याप्ती म्हणजे एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्यांची अध्ययन कक्षा किंवा क्षेत्र होय। आपण ज्याला व्याप्ती म्हणतो त्याच्यामध्ये आपण त्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणात आपण व्यापक आहोत याचा आपण अभ्यास करणार आहोत। समाजशास्त्राची व्याप्ती आपल्याला म्हणजे समाजशास्त्र किती भागांमध्ये किती क्षेत्रांमध्ये व्यापक झालेला आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत। तसेच विषयांची व्याप्ती म्हणजे त्यांच्या अभ्यासांची सीमारेषा देखील होय। आपण ज्या विषयाची व्याप्ती म्हणतो त्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्यांच्या अभ्यासांची सीमारेषा होय। समाजशास्त्राची व्याप्ती म्हणजे समाजशास्त्राच्या अभ्यासांची सीमारेषा होय आणि म्हणून आपण समाजशास्त्राचा अभ्यास विषय खूप व्यापक असल्याचं आपल्याला दिसून येतात। समाजशास्त्रामध्ये चा जो अभ्यास आहे त्या खूप व्यापक असल्याचं आपल्याला दिसतात। प्रत्येक घटकांमध्ये समाजशास्त्र व्यापक असल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून समाजशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र आहे आणि म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास या स्वतंत्र रीतीने झाला पाहिजे। समाजशास्त्र एक विद्याशाखा आहे आणि म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण सामाजिक आंतरक्रियांमधील सर्व घटक समाजशास्त्राच्या अभ्यासात समाविष्ट होतात। सामाजिक आंतरक्रिया सोशल इंटरॅक्शन ज्याला आपण म्हणतो, ज्या आंतरिक क्रिया घडत असतात त्या आंतरिक समाजातील ज्या आंतरिक क्रिया घडत असतात त्याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येत असतात। आंतरक्रिया म्हणजे ज्याला आपण सोशल इंटरॅक्शन म्हणतो, एका व्यक्तींचा इतर व्यक्तीशी येणारे संबंध आणि यांच्यामध्ये असणारी वैचारिक देवाणघेवाण, अनेक गोष्टींची देवाणघेवाण जी घडत असतात, जी होत असतात यालाच आपण सामाजिक आंतरक्रिया म्हणत असल्याचं आपल्याला दिसून येतात आणि म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास एक व्यापक दृष्टीने झाल्याचं आपल्याला दिसून येतात आणि म्हणून समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे ही फार मोठी व्यापक आहे आणि म्हणून पुढील आपल्याला नवीन अभ्यास क्षेत्राच्या आधारावर समजावून घेता येत असल्याचं आपल्याला दिसून येतात। आता आपल्याला समाजशास्त्राची व्याप्ती
कोणकोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. नंबर 1 मध्ये आपण पाहणार आहोत जैव समाजशास्त्र. जैव समाजशास्त्र. जैव समाजशास्त्र ही जी शाखा आहे, ही शाखा समाजशास्त्रामध्ये नव्याने निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतात. जैव समाजशास्त्र ही शाखा समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये ती नवीन आहे आणि म्हणून या शाखेचा संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करून तसेच या पद्धतीच्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा अभ्यास जैव समाजशास्त्रामध्ये केल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं. समाजशास्त्राची व्याप्ती ही फार मोठी व्यापक आहे आणि ही समजून घेताना आपण काही घटक पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण जैव समाजशास्त्र एक नवीन जरी शाखा असली तरी या नवीन शाखेमध्ये सुद्धा आपण त्यांच्यामध्ये समाजशास्त्रातील जे विविध तंत्रे आहेत, विविध घटक आहेत, जे निकष आहेत, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा आपण त्या तंत्राच्या माध्यमातून आपण जैव समाजशास्त्राचा अभ्यास करू शकतो आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या अभ्यासाच्या पूर्ण झाल्यानंतर काही निष्कर्षांचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा आपण निष्कर्षावर येतो. जे जीवशास्त्र आहेत या जीवशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर जीवशास्त्राचा मानवी सामाजिक जीवनातील माणसाच्या समाजातील जीवनातील जीवशास्त्राची भूमिका काय आहे त्यांची भूमिकाचा आपण अभ्यास करू शकतो. मानवाचा आणि जीवशास्त्राचा परस्पर संबंध काय हे आपल्याला जैव समाजशास्त्राच्या माध्यमातून आपल्या लक्षामध्ये येत असतो. त्याच्यासाठी आपल्याला जैव समाजशास्त्राचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येतात. नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे समाजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये कलेचे समाजशास्त्र. कलेचे समाजशास्त्र म्हणजे कलेच्या समाजशास्त्रात सौंदर्यशास्त्र आणि कला जगतांचा अभ्यास केला जातो. कलेचे समाजशास्त्रामध्ये जी कला आहेत, जी आर्ट्स आहेत, कला अनेक प्रकारची आपल्याला दिसून येतात आणि म्हणून आज याच्यामध्ये वेगवेगळी कला आहेत आणि त्या कलेचा समाजशास्त्राच्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये कसा उपयोग होतो त्याची कशी व्यापकता असते याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून कलेच्या समाजशास्त्रामध्ये जे सौंदर्यशास्त्र आहेत, सौंदर्यशास्त्र आणि कला जगतांचा अभ्यास कलेच्या समाजशास्त्रामध्ये केला जातो. यामध्ये कलेच्या उत्पादन व ग्रहणाचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला दिसून येतात. कलेची उत्पादन व ग्रहणाचा कला तिथं निर्मिती होतात आणि झाल्यानंतर ती समाजासमोर आणणे आणि ती समाजासमोर आणल्यानंतर समाजातील लोक ती आत्मसात करत असतात. उदाहरणार्थ गाण्यांची कला आहे, नृत्यांची कला आहे, अशा वेगवेगळ्या अनेक आहेत, चित्रकला आहेत, त्याच्यानंतर आपल्याला मूर्ती बनवण्याची कला आहेत, अशा अनेक कला आहेत आणि ही कला जी आहे ती कला समाजांच्या समोर आणल्यानंतर समाजातले लोक त्यांच्यामध्ये त्या कलेचा आस्वाद घेऊन ते आपल्या याच्यामध्ये आस्वाद घेतल्यानंतर आपण त्याचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर
विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र, याच्यामध्ये आपल्याला समाजशास्त्राची विपणन बाजार संशोधन समाजशास्त्र ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा असून यामध्ये समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजार नीती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. विपणन बाजार संशोधन समाजशास्त्र, बघा, जे मार्केट आहेत, जी बाजारपेठ आहेत, इथं विनिमयाचं माध्यमच आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील जे नातं आहे याचा आपल्याला या विपणन बाजार संशोधन समाजशास्त्रामध्ये याच्यामध्ये अभ्यास होत असतो. जी बाजार नीती आहेत, जी बाजारपेठ आहेत, जे याच्यामध्ये आपल्याला जे व्यापार आहेत त्या व्यापाराबद्दल अनेक माहिती आपल्याला विपणन बाजार संशोधन समाजशास्त्राच्या माध्यमातून यांची माहिती मिळत असल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून यामध्ये समाजशास्त्रातील व बाजार नीतीतील सिद्धांतिक ज्ञान व ग्राहकांच्या विविध प्रकारांचे ज्ञान व गरजा यांचे विश्लेषण केले जाते. विपणन बाजार संशोधन संशोधनाच्या समाजशास्त्रामध्ये बाजार नीतीतील आपल्याला ते सिद्धांतिक ज्ञान आहेत ते ज्ञान लोकांवरही पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला दिसतात, ग्राहकांच्या ज्या विविध प्रकारचे ज्ञान आहेत, ग्राहकांचे विविध प्रकारचे जे ज्ञान आहेत आणि ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत, गरजा अनंत आहेत, प्रत्येक व्यक्तींची गरज ही वेगवेगळी असते. यांचे जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपल्याला विपणन बाजार संशोधनाच्या समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जात असतो. त्याच्यानंतर आपल्याला चौथा नंबर दिसतो दृक माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र. दृक माध्यम म्हणजे आपण पाहू शकणारे जे माध्यम आहे याच्यामध्ये आपल्याला दृक माध्यम आपण अनेक गोष्टी सामाजिक जीवनातील सर्व दृश्यांचा व चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची ही शाखा करत असतात. दृक म्हणजे पाहणे आणि आपल्याला सामाजिक जीवनाची सर्व दृश्य, समाजामधील जे सर्व दृश्य आपल्याला दिसतात, सामाजिक जे चित्रण आपल्याला दिसतात त्याचा अभ्यास करणारी ही एक शाखा आहे समाजशास्त्राची. दृक माध्यमाचा अभ्यास करणारी समाजशास्त्र ही त्यांची एक शाखा आहे आणि म्हणून समाजशास्त्रीय संशोधनात सर्व दृक प्रतिमांचा वापर सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न ह्या दृक माध्यम अभ्यास करणारे समाजशास्त्रामध्ये केला जात असल्याचं आपल्याला दिसतात. समाजशास्त्राची जी संशोधनामध्ये जर करायचं असेल तर आपल्याला जे सामाजिक दृश्य आहेत, सामाजिक जे चित्रण आहेत त्या चित्रणाचा आपल्याला सामाजिक जीवनातील ज्या घडामोडी घडत असतात त्या दृश्यांचा किंवा त्या चित्रांचा, या दृश्य प्रतिमांचा आपण वापर करून सामाजिक तथ्य म्हणून जे समाजामध्ये जी तथ्य आहेत ते तथ्य कशा प्रकारचे आहेत या शाखेच्या माध्यमातून आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. आणि म्हणून समाजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण जैव समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र, विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र आणि दृक माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र या आपल्याला शास्त्राचा आपण अभ्यास पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत समाजशास्त्राचे महत्त्व. आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी आहात तर मग समाजशास्त्राचे महत्त्व समाजामध्ये काय आहे याच्यासाठी आपल्याला समाजशास्त्राचे महत्त्व पाहणे तेवढेच गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून समाजशास्त्राचे महत्त्व आपल्याला पुढील प्रमाणे आपण पाहू. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे
समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते. याच्यामध्ये आपल्याला समाजशास्त्रामध्ये समाजाचा जो अभ्यास करायचा असेल तो आपण ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं केला पाहिजे. जे लॉजिक आहेत, जे शास्त्र आहेत आणि ते शुद्ध शास्त्र आहेत याच्यानुसार आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि या अभ्यास करण्यासाठी ते शक्य होत असल्याचं आपल्याला दिसतात. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी समाजाचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहेत. मानवी जीवन आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ते अतिशय गुंतागुंतीचं आहे आणि म्हणून या विविध क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे आणि त्यांचासुद्धा आपल्याला मानवी समाजशास्त्राचे शास्त्रीय ज्ञान आवश्यक आहेत आणि त्यांचा या माध्यमातून अभ्यास करणे तेवढेच गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येतात आणि म्हणून समाजाचे शास्त्र आपल्याला आपल्या क्षमता, आपली बुद्धी व आपले स्व म्हणजे स्वतः समजण्यास मदत करते. समाजाचे आपल्याला अभ्यास करायचा असेल तर समाजशास्त्राच्या माध्यमातून आपल्या क्षमतेनुसार आणि आपली बुद्धी ज्या पद्धतीनं आहे जशी आहे त्या पद्धतीने आपण स्वतःला समाजशास्त्राचा आपण अभ्यास करू शकतो आणि आपल्याला बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची मदत करते. समाजशास्त्राचा जो आपण अभ्यास करतो ते आपल्याला पर्यावरणाशी जुळवून घेण्याची आपल्याला मदत करते आणि म्हणून सामाजिक जीवन समजून घेण्यासाठी आपल्याला ते मार्गदर्शन करत असते. माणूस पर्यावरणाचा एक घटक आहे आणि म्हणून पर्यावरणाची माणूस निसर्गामध्ये वास्तव्य करत असतो आणि म्हणून या पर्यावरणाशी प्रत्येक व्यक्तीला जुळवून घेणे अत्यंत गरजेचं असल्याचं आपल्याला दिसतात आणि हे जुळवून घेण्यासाठी समाजशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सामाजिक जीवन समजून घेण्यासाठी आणि मार्गदर्शन समाजशास्त्र आपल्याला करत असल्याचं आपल्याला दिसून येतात. नंबर 2 आपल्याला पाहायचं आहे समाजशास्त्र समाजातील विविधतेसंबंधी ज्ञान देते. समाजशास्त्र समाजामध्ये जे विविधता आहे त्या विविधतेबद्दल ज्ञान आपल्याला देत असल्याचं आपल्याला दिसतात. जसं आपल्याला विविध समाज आहेत, समाजामध्ये वेगवेगळे समाजातील लोक राहत असतात. त्या समाजातील लोकांचं ज्ञान अनेक प्रकारचे समूह राहत असतात. जसं प्राथमिक समूह आहे, दुय्यम समूह आहे, यांचं ज्ञान अनेक प्रकारचे समुदाय आहेत. जसं आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय यांचंसुद्धा ज्ञान घेणंसुद्धा गरजेचं असल्याचं याचंसुद्धा ज्ञान आपल्याला मिळत असतात आणि त्यांची जगण्याची जी वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे आणि सांस्कृतिक विविधता आहेत, धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता आहेत व समाजाचे बहुआयामी स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करत असतात. समाजात वेगवेगळ्या प्रकारचे समाजातील लोक पाहायला मिळतात, वेगवेगळे समूह पाहायला मिळतात, वेगवेगळे समुदाय पाहायला. या लोकांची जगण्याची जी एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे यांचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामुळेच आपण त्याचा अभ्यास करू शकतो. त्याचमुळे प्रत्येकाची सांस्कृतिक विविधता आहेत. प्रत्येकाची सांस्कृतिक विविधतेतून आपापल्या संस्कृतीनुसार लोक जीवन जगत असतात. त्याचासुद्धा आपण अभ्यास करू शकतो. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, त्याचासुद्धा आपण अभ्यास करू शकतो. प्रत्येक लोक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहतात, तिथं वेगवेगळं कल्चर संस्कृती आपल्याला दिसतात. त्याचासुद्धा आपण समाजचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्र आपल्याला मदत करत असल्याचं आपल्याला दिसून येतात. तसंच आपल्याला नंबर 3 समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. बघा, आपल्याला सामाजिक वास्तव्याकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे विकसित होतो. समाजातलं जे वास्तविक म्हणजे सध्या आपण जे जीवन जगत असतो, वास्तविक जीवन जगत असतो त्याचंच आपल्याला
ज्ञान विकसित करायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे ते आपल्याला मिळू शकतात आणि म्हणून सामाजिक वास्तव्याकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे आपल्याला विकसित होत असल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक, पूर्वग्रहमुक्त आणि सकारात्मक विचार करू लागतात. समाजामध्ये ज्या अनेक घडामोडी घडत असतात, माणूस दैनंदिन जीवन जगत असतो. आता आपल्याला जर आपल्याला याचा वस्तुनिष्ठ आणि विवेकवाद वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे व्यक्तीमध्ये येत असतात आणि म्हणून समाजातील जी लोक आहेत ती आपल्याला सकारात्मक विचार करू लागल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला समाजशास्त्र जे आहे ते व्यवसायाभिमुख समाजशास्त्र आपल्याला दिसते. समाजशास्त्राचं महत्त्व याच्यासाठी आहे कारण ते व्यवसायाभिमुख व्यक्तीला करत असतात. समाजशास्त्राची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतात. आधुनिक काळातील गतिमान समाजाचे समाजशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी या शास्त्राची नितांत गरज असल्याचं आपल्याला दिसतात. आधुनिक मॉडर्न समाजामध्ये आधुनिक काळामध्ये समाजशास्त्राचं ज्ञान आपल्याला मिळवून घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण हे आहे कारण तर बदलत्या समाजातील व्यवसायाचं स्वरूपसुद्धा सतत बदलत गेल्याचं आपल्याला दिसतात. जसा समाज बदलतो तसं आपल्याला समाजातील जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये सुद्धा बदल झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतात आणि म्हणून बदलता समाज आणि बदलत्या गरजा आणि व्यवसायाचे बदलते आपल्याला स्वरूप या सर्वांचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान घालू शकते. समाजशास्त्राचा जर आपला अभ्यास जर केला तर आपल्याला समाजातील बदलता समाज व्यक्तींच्या समाजातील लोकांच्या बदलत्या ज्या गरजा आहेत आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप यांचा पूर्णपणे ताळमेळ घालू शकत असतात. या दृष्टिकोनामुळे समाजशास्त्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतात आणि म्हणून समाजशास्त्र हा फक्त बंद खोलीत शिकवण्याचा विषय नाही तर अनेक क्षेत्रामध्ये समाजशास्त्राची उपयुक्तता सिद्ध झाली आहे आणि ती वाढत असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतात. समाजशास्त्र एखाद्या ठिकाणावर राहून त्याचा अभ्यास करणे शक्य नाही तर समाजशास्त्राचं क्षेत्र एवढं वाढलेलं आहे, एवढी व्यापकता वाढलेली आहे आणि म्हणून ते विषय आपल्याला अनेक क्षेत्रात त्याची उपयुक्तता आहे आणि म्हणून त्यांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचं असल्याचं आपल्याला दिसतात. उदाहरण घ्यायचं झाल्यास उद्योगधंदे, सामाजिक सेवा, समाजकार्य, कायदा, स्पर्धा परीक्षा, मार्केटिंग, जनसंपर्क, पत्रकारिता, प्रसारण, कौशल्य विकास, संपर्क क्षेत्र, बिगर शासकीय संघटना, कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा, ग्रामीण विकास, पर्यटन, कुटुंब कल्याण, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य, सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेश, आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षण व सुधारात्मक प्रशासन व उपभोक्ता संशोधन इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला जर माहिती घ्यायची असेल, शिकायचं असेल, विचार करायचा असेल, आपल्याला समाजशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येत असतात आणि म्हणून समाजशास्त्राचे जे महत्त्व आहे याच्यामध्ये समाजामधील अनेक प्रश्न आहे आणि हे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला समाजशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्याचा समाज हा अनेक सामाजिक प्रश्नांना तोंड देत असल्याचं आपल्याला दिसतं. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत
त्यामध्ये गरिबी आहे, बेकारी आहेत, दहशतवाद आहेत, अतिरिक्त लोकसंख्या आहेत, स्थलांतरसारखा प्रश्न आहेत, सामाजिक अस्वस्थता आहेत, समाजामध्ये असणारी व्यसनाधीनता आहेत, सामाजिक विघटन आहेत, वांशिक आणि जातीय संघर्ष आहेत, धार्मिक दंगली आहेत, जमातवाद आहेत, बालगुन्हेगारी आहेत इत्यादी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय समतोल ज्ञान आवश्यक असणे अत्यंत गरजेचं आहे. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते जर सोडवायचं असेल तर आपल्याला समाजशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनांचा योग्य वापर करून समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. समाजामध्ये अनेक आपल्याला लोक गरिबीमध्ये जीवन जगत असतात. समाजामध्ये श्रीमंतसुद्धा लोक आहेत, पण जे गरीब लोक आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न कशा पद्धतीनं वाढलं पाहिजे त्याचासुद्धा प्रयत्न समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे होऊ शकतो. बेकारी दूर होऊन लोकांना कामं मिळणे, नोकऱ्या मिळणे याचासुद्धा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने अनेक उपाययोजना समाजामध्ये समाजशास्त्राच्या ज्ञानामुळे होत असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे 6वा पॉईंटचा आहे, समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देते आणि दक्ष ठेवते. समाजशास्त्र प्रत्येक काळानुसार त्या काळानुसार व्यक्तीला ज्ञान देत असतात आणि त्या ज्ञानामुळे माणसाला जीवन जगण्याला मदत होत असतात. आणि म्हणून समाजशास्त्राला व्यावहारिक मूल्य आहेत आणि हे माणसाला काळानुरूप तसेच दक्ष राहण्यास मदत करते. समाजशास्त्राचं ज्ञान हे व्यावहारिक आहे, तसेच त्यांचे जे मूल्य आहेत ते सुद्धा माणसाला अवगत करणे गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला माणसाला जीवन जगण्यासाठी समाजशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. सामाजिक परिस्थिती ज्या पद्धतीनं असेल ती परिस्थितीमध्ये आपल्याला समोर जाण्यासाठी समाजशास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं आहे. सामाजिक घटना आहेत, समाजामध्ये अनेक नवनवीन घटना घडत असतात, त्याचे ज्ञान समाजशास्त्रज्ञ देते. बदलता समाज आणि या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचंही भानही समाजशास्त्राकडून मिळते. समाजामध्ये सामाजिक घटना वेगवेगळ्या घडतात, तसेच समाजामध्ये नवनवीन अनेक गोष्टी आपल्याला समाजामध्ये आल्याचं आपल्याला दिसतात. त्या बदलत्या समाजानुसार माणसाला वास्तव्य करावं लागतात आणि याचं ज्ञान आपल्याला समाजशास्त्राकडून मिळत असतात आणि त्यानुसार माणूस जीवन जगू शकतो. आणि म्हणून आपल्याला आता आपण अशा पद्धतीने समाजशास्त्राचे महत्त्व आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्राचा अर्थ, समाजशास्त्राचे स्वरूप, समाजशास्त्राची व्याप्ती व समाजशास्त्र अभ्यासाची उपयुक्तता आपण जाणून घेतली. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपण अशा पद्धतीने पूर्णपणे अभ्यास आपण पाहिलेला आपल्याला दिसतात. थोडक्यामध्ये पूर्ण प्रकरणावर सांगायचं झाले तर समाजशास्त्रामध्ये आपण या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला समाजशास्त्रामध्ये मानवाचे सामाजिक वर्तन, सामाजिक संबंधांचा अभ्यास पाहिला आहे. त्याच्यानंतर समाजशास्त्राची संकल्पना आपण पाहिलेली आहे, तो शब्द कशा पद्धतीनं आला आहे आणि त्याचा अर्थ, समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. समाजशास्त्राचा संस्थापक म्हणून ऑगस्ट काम यांना पाहिलं आहे. आणि म्हणून आपण समाजशास्त्राचे महत्त्वही पाहिलेले आहेत. आधुनिक गुंतागुंतीच्या समाजात
समाजशास्त्राला खूप महत्त्व आहे आणि म्हणून समाजशास्त्राचे जे महत्त्व आहे या समाजशास्त्राचा महत्त्वामध्ये माणसाला जीवन जगणं सुलभ होण्यासाठी समाजशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे समाजशास्त्राचं महत्त्व लोकांना एकदा समजून घेतल्यानंतर समाजशास्त्राचं महत्त्व कळल्यानंतर लोक सामाजिक जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतात. अशा प्रकारे आजचं प्रकरण इथे संपलेलं आहे. आपण नंतरच्या पिरियडला प्रकरण नंबर 2 आपण घेणार आहोत. या प्रकरणामध्ये पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आणि भारतीय समाजशास्त्रज्ञ यांचं जे योगदान आहे ते आपण योगदान नेक्स्ट पिरियडला आपण पाहू. धन्यवाद.